लोकांना ना सतत एक प्रश्न पडलेला असतो की क्रिस्टल म्हणजे नेमकं काय आणि क्रिस्टल कोणी घालावेत, राशीनुसार घालावेत, न्यूमरोलॉजीनुसार घालावेत किंवा घालू नयेत, क्रिस्टलचे वाईट परिणाम काय होतील किंवा क्रिस्टल घातल्यानंतर काय साईड इफेक्ट होतील, आहे ना तुमच्या मनात हा प्रश्न. त्याची खास उत्तरं आज मी घेऊन आलेली आहे की क्रिस्टल घातल्यावर तुमचं आयुष्य बदलतं की त्रासामध्ये जातं. खास हा व्हिडिओ आजचा खास पाहण्यासारखा आहे. मुद्दामून शेवटपर्यंत पहा, कारण खूप खास असे अनेक इथे मी आज गुप्त गोष्टी सांगणार आहे तुम्हाला क्रिस्टलच्या बाबतीतल्या. क्रिस्टलमधून कसा तुम्हाला तुमचा आयुष्याचा राजमार्ग गाठता येईल हे आज तुम्ही जाणून घ्या. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या लाडक्या व्ह्यूअर्समध्ये खूप जणांनी मला प्रश्न केला होता आणि खूप जणांचे मला व्हॉट्सअप मेसेजही येतात की मॅडम क्रिस्टल घालावं का, क्रिस्टल राशीनुसार घातलं पाहिजे का, किंवा क्रिस्टल कोणी घालावं, किंवा काही कुठल्या दोषासाठी, ग्रहांच्या दोषासाठी किंवा आणखीन कुठल्या दोषासाठी क्रिस्टल घालावं का. तर मंडळी, मी एक सांगते की रत्नांवर आपला विश्वास आहे, बरोबर. कारण रत्न हे आपल्याला अगदी पिढ्यानी पिढ्या लोकांनी डोक्यात रुजवलं आहे की रत्न घातलं की हे होतं, पाचू घातलं की हे होतं, माणिक घातलं की हे होतं, पुष्कराज घातलं की हे होतं. तसं आपल्याला कधीच कोणी क्रिस्टलविषयी सांगितलेलं नव्हतं. पण जर तुम्ही पाहिलं असेल तर पूर्वीचे राजे महाराजे आहे ना, गळ्यामध्ये अशा मोठमोठ्या माळा घालत होते. तुम्ही पाहिलं असेल, त्यांचं मूवी बघा तुम्ही त्यांच्या, किंवा आणखीन काही सिरीज बघा, किंवा तुम्ही एखादं इतिहास आपण वाचलेला आहे, इतिहासामध्ये त्यांचे पिक्चर्स असायचे छोटे छोटे पुस्तकांमध्ये, त्यात पण माळा घातलेल्या असायच्या. ह्या माळा कशाच्या असायच्या? रत्नांच्या किंवा क्रिस्टलच्या असायच्या. त्यांना म्हणजे त्या काळी त्या लोकांना क्रिस्टलचं महत्त्व माहीत होतं, पण आम्हाला अजून म्हणजे आपण 20च्या सेंचुरीमध्ये येऊन पण आपल्याला माहीत नाही आहे की क्रिस्टल नेमकं काय करतं, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की क्रिस्टल हे कुठे मिळतं. तर क्रिस्टल मंडळी खाणीमध्ये मिळतं. काही क्रिस्टल्स आपल्या भारतात मिळतात, तर काही क्रिस्टल्स आहेत जे बाहेरच्या देशात मिळतात. बरं, बाहेरच्या देशातून इथे येतात, आपल्या देशातले पण आपल्याला इथे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की क्रिस्टल कसं बनतं. तर क्रिस्टल बनण्यासाठी ना लाखो वर्ष, कितीतरी युग जावे लागतात. पृथ्वी तलावर त्या खाणीमध्ये आहे ना अनेक पद्धतीच्या प्रेशरनी ते क्रिस्टल्स बनले जातात. आणि तुम्ही पाहिलं असेल एखाद्या नॅचरल क्रिस्टलमध्ये ना वेगवेगळे फ्रॅक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी तुम्हाला एक साधं दाखवते. आता हे पहा, हे जे आहे ना, हे आहे, हे पहा, हे काय आहे. याच्यामध्ये तुम्हाला मधला जो पार्ट आहे ना, मधला पार्ट म्हणजे हा बरं का, हा जो पिरॅमिडसारखा दिसतोय तो पार्ट. हा जो तुम्ही पाहाल तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे फ्रॅक्चर्स तुम्हाला दिसतील. हे पहा मंडळी, हे वेगळे फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. ते पण मी तुम्हाला दाखवते की फ्रॅक्चर्स आपल्याला कसे दिसतात, ते आपण कसे पाहायचे, तेही तुम्ही बघून घ्या आज. एक मिनटं मी तुम्हाला दाखवते. हे पहा, ही आहे लाईट, ठीक आहे. आता मी याच्यावर हे ठेवलं, हे पहा, याच्यावर तुम्हाला हे असे फ्रॅक्चर्स दिसतील. खूप छान पद्धतीचे फ्रॅक्चर्स आपल्याला लगेच दर्शनी येतात. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कितपत दिसतील मला माहीत नाही, पण जर तुम्ही नीट पद्धतीने जर याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला फ्रॅक्चर्स याच्यामध्ये दिसतील. मी लांबून दाखवू का? मला वाटते व्हिडिओमध्ये नीट नाहीच दिसणार आहे, ठीक आहे. तर हे आहेत हे फ्रॅक्चर्स. आता फ्रॅक्चर्स म्हटलं की काय असतं बुवा, बाबा फ्रॅक्चर ना हे कधीही केव्हाही त्याची प्युअरिटी तुम्हाला दर्शवतात. हा जो एक मी तुम्हाला दाखवते आहे ना, हा एक वेगळ्या पद्धतीचा आम्ही हिलर लोक वापरतो अशा पद्धतीचं पिरॅमिड असलेलं, इथे टॉवर असलेलं असं एक वस्तू माझ्या हातात आहे क्रिस्टलची, ठीक आहे. हे चक्र आहे क्रिस्टलचं. तर हे जे आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला एका साध्या याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रॅक्चर्स दाखवले. मागे बघा कितीतरी फ्रॅक्चर्स तुम्हाला दिसून येतील याच्यामध्ये. हे इतकंच ओरिजिनल आहे. जितके फ्रॅक्चर्स तितकं त्याची प्युअरिटी, म्हणजे ती किती प्युअर आहे हे कळतं. आत्ताच्या जगामध्ये ना क्रिस्टल विकायचं म्हटलं किंवा क्रिस्टल कोणाला सांगायचं म्हटलं की पहिला प्रश्न असतो, ओरिजिनल आहे ना. तुम्हाला रत्नामध्ये फसवणारे किती जण असतात, तिथे तुम्ही विचारत नाही ना ओरिजिनल आहे का, कारण रत्न आहे ना ते. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, रत्न हे खिशाला परवडत नाही, पण क्रिस्टल हे खिशाला परवडतं. कायम लक्षात ठेवा. आजकाल तर खूप जण वेडे आहेत, हे असे पायराईडचे वगैरे बरेच जण वेडे आहेत, कळलं. पायराईड आहे. अजून मी तुम्हाला, माझ्याकडे खूप सुंदर सुंदर क्रिस्टल्स आहेत. हे पहा,
पाहिलं, टायटॅनियम म्हणतात याला. इतका सुंदर सप्तरंगी असा हा क्रिस्टल आहे. आणि हे सगळं लिटरली खाणीतनं मिळतं, खाणीतनं, हे लक्षात घ्या. हे इतक्या सुंदर पद्धतीचं, इतकं नॅचरल वेनी निघालेले क्रिस्टल्स आहेत मंडळी. आता हा पहा येल्लो कॅल्साईट, याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी फ्रॅक्चर्स दिसतील. हे पहा, कितीतरी फ्रॅक्चर्स आहेत याच्यामध्ये. जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसतील अनेक फ्रॅक्चर्स आहेत. आता खूपदा इव्हेंटच्या वेळेस क्लिअर असलेलं क्रिस्टल जेव्हा आम्ही जातो आमच्या इव्हेंटला, तेव्हा अक्षरशः क्लिअर असलेल्या क्रिस्टल्समध्ये ना अनेक वेगवेगळे क्रॅक्स येतात लिटरली इथल्या नेगेटिव्हिटीने. हे त्यातूनच कळतं की ते किती क्लिअर आहे. तर मंडळी, क्रिस्टल हे ना, याला ते खरं आहे का खोटं आहे याच्यात पडण्यापेक्षा क्रिस्टलला समजून घ्या, क्रिस्टलची एनर्जी समजून घ्या. ही एनर्जी एक वेगळ्या पद्धतीची एनर्जीला समजून घ्या. आपण देवळात जातो, आपण देवळामध्ये गेल्यावर एखाद्या मूर्तीकडे आपण बघतो, नमस्कार करतो, कारण मनाने आपण तिला खरं मानले. पण आपण कधी विचारतो का ह्या देवळामधल्या मूर्तीमध्ये खरंच देव आहे का, कशावरून देव आहे, असं आपण नाही विचारत ना. तसंच हे सगळं जे आहे ना, ही निसर्गाची निर्मिती आहे मंडळी. आणि हे पृथ्वी तलावर कुठेतरी सगळं म्हणजे आलेलं, जमिनीच्या खाणीतून आलेलं हे खनिज तत्व आहे. खनिजमधनं आलेले ह्या गोष्टी आहेत आणि ह्याची प्युरिटी आपण मागतो. हे खरं आहे का खोटं आहे? अपवाद आहेत. खूप सारे ऑनलाईन याच्यामध्ये आहे ना, खूप सारे क्रिस्टल्स अक्षरशः ग्लासचे आणि एकदम लो ग्रेडचे मिळतात. पण लोकांना काय वाटतं की क्रिस्टल्स आहेत ना ऑनलाईन किती स्वस्त आहेत ना, मग तुम्ही तिथे घ्या, कारण तिथे स्वस्त आहेत. तुम्हाला ओरिजिनल पण पाहिजे, तुम्हाला त्याची प्युरिटी पण चेक करायची आहे, तर अशा वेळेस तुम्हाला 2 पैसे जास्त देऊन जर तुम्हाला ओरिजिनल घेता आलं तर नक्की घ्यायचा. कारण जेव्हा जेव्हा आमच्याकडनं क्रिस्टल्स जातात, ते क्रिस्टल्स तुम्हाला एनर्जाइज्ड करून, सिद्ध करून दिले जातात तुमच्या नावाने. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हा ते क्रिस्टल तुमच्याकडे पोहोचतात, तुमच्याकडे पोहोचल्यानंतरची प्रोसेस तुम्हाला कुरिअर मिळाल्या आम्ही सांगतो. तर मंडळी, हा झाला एक पार्ट की मी तुम्हाला यातून काही गोष्टी समजावून सांगितल्या. दुसरा पार्ट असा आहे की क्रिस्टल कोणी घातलं पाहिजे. तर क्रिस्टल कोणीही घालू शकतं, कधीही घालू शकतं, केव्हाही घालू शकतं. फक्त ते कशा पद्धतीने घालायचं असतं, कुठल्या हातात घालायचं असतं कुठलं क्रिस्टल, याला फक्त महत्त्व आहे. बाकी क्रिस्टलला न्यूमरोलॉजीची गरज नाही, बाकी क्रिस्टलला कुठल्याही राशीची गरज नाही, पत्रिका बघायची गरज नाही. तुम्ही कधीही कुठलंही क्रिस्टल घालू शकता. क्रिस्टल ही एक अशी गोष्ट आहे ना की सायंटिफिकली प्रूव्हन आहे की क्रिस्टलची एनर्जी काम करते. क्रिस्टल तुमचं इंटेन्शन कॅच करून तुम्हाला रिझल्ट देतो. क्रिस्टलला स्वतःचा DNA असतो आणि तो DNA तुमच्या DNAशी कनेक्ट होतो आणि तुम्हाला रिझल्ट देतो. तुमच्या नेगेटिव्हिटीने तुम्ही पूर्ण भारले गेलेले असाल आणि क्रिस्टलकडनं तुम्ही पॉझिटिव्हिटीची अपेक्षा करत असाल, तर क्रिस्टल तुम्हाला कधीच पॉझिटिव्हिटी मिळवून देणार नाही. कारण तुमच्यामध्ये मुळामध्ये इतकी नेगेटिव्हिटी आहे आणि क्रिस्टल नेहमी इंटेन्शन कॅच करतो. तर क्रिस्टल जेव्हा तुम्ही घालताना तेव्हा एकच नियम आहे की तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, तर तुम्हाला अतिशय सुरेख असे त्याचे रिझल्ट्स मिळतील. जर तुम्ही नेगेटिव्ह असाल आणि क्रिस्टलकडनं फक्त ह्या चुकीच्या अपेक्षा ठेवाल, याला मी फाजील आत्मविश्वास सांगते. अजिबात तसं करू नका. तुम्हाला जर क्रिस्टल घालायचे आहेत ना, तर ते पूर्ण विश्वासाने घाला. मग ह्याचं बेनिफिट आहे का, मग हे रिझल्ट देईल का, असं नसतं. माझ्याकडे रत्न मिळतात, ओरिजिनल मोत्यांच्या अनेक पद्धतीच्या माळा मिळतात, पवळी मिळतात. तुम्हाला सांगते सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स, म्हणजे दुनियेच्या पाठीवर जे जे क्रिस्टल्स खूप युनिक आहेत ते पण माझ्याकडे आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझ्याकडे मिळेल. तुम्हाला 200 रुपयापासून लाखोंपर्यंत माझ्याकडे गोष्टी मिळतील. फक्त तुमचं माझ्यावर असलेलं, माझे खूप सारे क्लायंट्स आहे, अगदी मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे की त्यांना माझ्यावर अतिशय विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच ते एक एक वस्तू घेतात आणि त्यांना खूप छान रिझल्ट्स येतात. विश्वास महत्त्वाचा आहे. देवाला नमस्कार करताना नमस्कारापेक्षा मनातले भाव महत्त्वाचे असतात. कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगत असतं की मी देवाला नमस्कार करते आहे, पण देव तर तुमच्या भावना पाहतो. तसंच क्रिस्टलचं आहे. क्रिस्टल्स फक्त तुमचे इंटेन्शन पाहतं. क्रिस्टलला बाकी काही माहीत नसतं. आलं लक्षात? तर त्यामुळे मंडळी, क्रिस्टल घालण्यासाठी कधीही घाबरू नका. मी आणखीन एक तुम्हाला क्रिस्टलचे ना खूप मोठं गुपित सांगते. क्रिस्टल आहे ना, तुम्ही ठरवत नाही क्रिस्टलला घालायचं की नाही. ते क्रिस्टल ठरवतं तुमच्याकडे त्याला यायचं आहे की नाही ते. कारण जेव्हा क्रिस्टलला तुमच्याकडे यायचं असेल ना, तुम्हाला बरोबर ते खेचून आणतं त्या क्रिस्टलवाल्यांपर्यंत आणि तुम्ही क्रिस्टल घेता.
तर मंडळी, दुसरं गुपित असं आहे ना क्रिस्टलचं, खूपदा अनुभव आलेले आहेत की एखाद्याकडे क्रिस्टलला जर जायचं नसेल आणि तरीही त्याने जबरदस्ती क्रिस्टल घेतलं आणि जर तो घरी गेला आणि घरी गेल्यावर त्याने क्रिस्टल काढून बघण्याचा प्रयत्न केला तर क्रिस्टलमध्येच गायब झालेले असतात, त्याला क्रिस्टल मिळत नाहीत. म्हणून मी सांगते की क्रिस्टल्स ठरवतात तुमच्याकडे यायचं की नाही यायचं ते, कारण त्यांच्यामध्ये पुरेपूर पॉझिटिव्हिटी भरलेली आहे, पुरेपूर. आणि तुमच्याकडे ती पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तरी, तुमच्या विचारांमध्ये एक प्रगल्भता आणण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण एकदम पॉझिटिव्ह होण्यासाठी, भावनांची देवाणघेवाण पॉझिटिव्ह होण्यासाठी, करिअरची ग्रोथ होण्यासाठी, अनेक नतद्रष्ट माणसं किंवा नेगेटिव्ह लोक आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी, नजर दोष, काळी जादू, अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही क्रिस्टल वापरू शकता. आजारांसाठी तर खूप छान हिलिंग प्रॉपर्टीज आहेत क्रिस्टल्समध्ये. फक्त मंडळी, तुम्हाला काय हवे, कशासाठी हवे, काय आयुष्यामध्ये चॅलेंजेस आहेत, म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, ते जर तुम्ही सांगितलंत ना तर तुम्हाला तशा पद्धतीचे क्रिस्टल्स आमच्याकडनं सुचवले जातात आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला क्रिस्टल्स पोचवले जातात. आता मला वाटतं बरेच जणांच्या मनामधली खूप सारे प्रश्न क्लिअर झाले असतील, कारण क्रिस्टल कोणीही कधीही घालू शकतं, फक्त ते एका प्रोसेसने घालायला पाहिजे आणि ती प्रोसेस मात्र आमच्याकडनं तुम्हाला कुरिअर मिळाल्या लगेचच मिळते. आणि अनेक जणांचे खूप सुंदर असे अनुभव आहेत. या व्हिडिओनंतर तुम्ही पाहाल तर मी खूप जणांचे अनुभव इथे या व्हिडिओनंतर ते देणार आहे किंवा व्हिडिओ चालू असतानाही तुम्हाला ते पाहावयास मिळते. तर मंडळी, मला एक कळतं, तुमचा जर माझ्यावर विश्वास आहे, नक्कीच आहे, मला त्याची गॅरंटी आहे, तर जेव्हा तुम्हाला क्रिस्टल घ्यावंसं वाटलं, तो जो नंबर दिलेला असतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली असते, त्या लिंकला क्लिक करायचं आणि मेसेज करायचा. डायरेक्ट कॉल कधीही करू नका, कारण ते उचलले जात नाहीत, कारण डे टू डे लाईफमध्ये बॅक टू बॅक माझे कन्सल्टेशन्स चालू असतात, त्याच्यामुळे अजिबात फोन उचलले जात नाहीत. तर मेसेज करा, तुमच्या मेसेजला नक्की रिप्लाय मिळणार तुम्हाला. आणि जर वेळ पडली तर तुमच्याशी माझं बोलणं पण होईल, इतकी माझी गॅरंटी आहे तुम्हाला. आणि बऱ्याच माझ्या व्ह्युअर्सशी मी खात्रीने बोललेली आहे, तेही तुम्हाला ही गोष्ट सांगते. आणि मला बरेच जण म्हणतात, बरेचसे यूट्यूबर मॅडम आमच्याशी बोलत नाहीत, पण तुम्ही आमच्याशी बोललात, त्यांना भरून येतं अक्षरशः. आणि मला खरंच आवडतं की माझ्या व्ह्युअर्सशी मी अगदी मनापासून अगदी बोलत असते. केव्हाही त्यांचे फोन आले, मेसेजेस आले, माझा रिप्लाय असतो, अगदी रिप्लाय असतो, आणि गरज पडेल तिथे माझे कॉल स्वतःहून त्यांना जातात. तर तेव्हा मंडळी, जेव्हा कधी तुम्हाला क्रिस्टल हवे असतील ना तर नक्की आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सुचवू की तुम्ही कुठला क्रिस्टल वापरला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने तुम्हाला तो वापरायचा आहे. क्रिस्टलविषयी माझ्या मते मी बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचा कुठला क्रिस्टल आहे ते जाणण्यासाठी तरी आम्हाला मेसेज करा, म्हणजे आम्ही तुम्हाला नक्की सांगू की तुमचा कुठला क्रिस्टल आहे, तुम्हाला कुठला क्रिस्टल घातला पाहिजे. तर मंडळी, पुन्हा खूप सुंदर असा विषय घेऊन मी तुमच्या पुढ्यात येणार आहे, आणि तो विषय असा आहे की जेव्हा आपल्याला गरिबी येते, दरिद्रता येते, आपल्या मागे खूप नेगेटिव्हिटी येते, आपण एकदम लॉसमध्ये जातो, किंवा आपण का अशा गोष्टींमुळे आपण या पद्धतीने आपल्याला त्रास होतो, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ मात्र नक्की पहा, नक्की पहा, अगदी आवर्जून पहा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर तर मॅक्झिमम करायचा आहे. अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरायचं नाही आहे, कारण ते दाबल्यानंतरच तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पोस्ट झाल्या लगेचच मिळणार आहेत. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.